देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। या वर्षी सुद्धा महालक्ष्मीचे पूजन केले आणि तिने मला शून्यातून भरपूर काही दिलं, त्यासाठी तिचा तर आभार आहेच। आणि त्यासाठी मी हर वर्षी हा प्रोग्राम करत राहतो। जेवढे झालं माझे इच्छेने तेवढे लोकांना मी बोलावून महालक्ष्मीचा प्रचार करतोच। हर वर्षी 400 ते 450 लोक, 500 लोकांच्या दरम्यान माझ्याकडे कार्यक्रम होतोच। हिचा महालक्ष्मीचा प्रसाद ह्या कतली आणि आंबील। पहिल्या दिवशी आंबाडीची भाजी आणि भाकर, दुसऱ्या दिवशी कतली आणि आंबील, आणि पूर्णपणे तिचा भोग चढला जातो। तो स्वतः घरचे लोक बनवतात, त्यांच्यासाठी पब्लिकसाठी वेगळे मग व्यवस्था केल्या जाते, आणि घरचे लोक ह्या महालक्ष्मीच्या पात्रासाठी स्पेशल ते तयारी करतात। दरवर्षी नवीन नवीन साखळा घातला, यावर्षी काय साखळा घातला महालक्ष्मी? तो मनातून साखळा घालतो। आमची फक्त एवढीच आहे की सर्वांची मनोकामना पूर्ण होऊ। होतो आम्हाला आम्ही 1 महिना आधीपासून एवढी तयारी करून राहतो। खूप म्हणजे उत्साहामध्ये आम्ही राहतो की नाही महालक्ष्मी येणार आहे आमच्या घरी। आम्ही सर्व प्रकारचे वेगवेगळे व्यंजन ची तयारी करून खूप आम्ही करतो आम्ही त्यांचं महालक्ष्मीचं। काय साखळा घातलाय? भाऊनी म्हटलंय की साखळा तर मनात होतं, पण आता तुम्ही तर सांगून द्या। साखर म्हणजे सर्वांना महालक्ष्मीचा आशीर्वाद राहू द्या। हां, एक हर्ष उल्हास आहे का 1 महिन्यापासून सगळेजण तयारी करतात। हे एका दिवसाची वाट पाहतात का 2.5 दिवसासाठी का होईना ह्या आपल्या माहेराला येतात, ह्या मायलेकी आपले येतात, आणि आपण त्यांचं एक प्रकारे खूप जल्लोष करून स्वागत करतो। सगळेजण वेगवेगळे व्यंजनं करून त्यांना भोग लावतो, आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण व्हावी ही सगळ्यांची सदिच्छा असते। बस या 2.5 दिवसासाठी आलेल्या ह्या पाहुण्या आपल्या दरवर्षी याव्या आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या, घरात भरभराट यावी ही एक मनोकामना ही सगळ्यांच्या वतीने मी व्यक्त करते। महालक्ष्मी एक आद्य कुलदैवत आहे, आणि ह्या महालक्ष्मीच्या निमित्ताने महालक्ष्मी माता इथं आलेल्या सर्व पाहुण्यांना, बंधू परिवारांना आणि बांगरी परिवारांना सुख समृद्धी लाभो, आणि सर्वांना आनंद आणि गुण्यागोविंदाचं नेहमीसाठी हे कार्यक्रम असंच व्हायला पाहिजे अशी माझी सदिच्छा आहे। नमस्कार। प्रसादाला घ्यायसाठी बरेच लोक बांगरे परिवाराच्या या महालक्ष्मीचे दर्शन करायला येतात। हे न बोलावले तेही येतात, हे नाही बोलावले तेही दर्शन करायला येतात। बांगरे परिवाराने ही परंपरा 100 वर्षापर्यंत जास्त झाली आहे। तर काय बांगरे परिवाराला शुभेच्छा द्याल तुम्ही या महालक्ष्मीच्या? महालक्ष्मी असा एक पर्व आहे, ह्या पर्वामध्ये आपण ज्यांना निमंत्रण देतो, ज्यांना नाही देत, सारे उपस्थित असतात, आणि महालक्ष्मीचा ज्यांना प्रसाद मिळालं, महालक्ष्मी एक लक्ष्मी, एक धनाची देवता आहे। हा प्रसाद ज्यांना अर्पण झालं त्यांच्या नशिबामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये गुण्यागोविंद आणि सुख समृद्धी लाभणार हीच माझी सदिच्छा, आणि लाभतेच। ज्यांना हे प्रसाद मिळतो ना महालक्ष्मीचं, त्यांच्या जीवनामध्ये नेहमी आनंद, सुख समृद्धी, वैभव येतो, आणि हा परिवार बांगरे परिवार जो करतो ना, हा खूप पुराणा परिवार आहे। लहानपणापासून खूप याच्यातून महालक्ष्मी निघाल्या, आमच्या याच्यातून आई बाबांना खूप याच्यातून मांडल्या। आमच्या सुरुवातीनं महालक्ष्मी मायले दुःख नाही केलं, आमचं चांगलंच केलं। हां, आमच्या तिन्ही बहिणीच्या तशा आशीर्वाद आहे त्याच्या आम्ही हे करतो। तुम्ही आई बाबाच्या नंतर अविनाश भाऊला पाहिला आणि भाऊ आहे, हो तर पिढी या प्रकारे महालक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या परिवाराला, तर काय म्हणणार तुम्ही समोर अविनाश भाऊ? हो तर भाऊ आहे ते निभूनच आला, त्याचे बी मुलं निभून समोर आम्हाला अशी शाश्वती आहे, आम्हाला गॅरंटी आहे मुलं निभून त्याचे खूप छान आहे। ढोमणे आहे, मी ह्या घरची लहान मुलगी आहे। जशा आम्ही महालक्ष्म्यांसाठी तिघी बहिणी माहेरी येतोय, तशा आमच्या महालक्ष्म्या आईवडिलांकडे त्या पण माहेरी येतात। आम्ही 2.5 दिवसासाठी येतो, आमच्या महालक्ष्म्या पण 2.5 दिवसासाठी येतात। आम्ही हाशी खुशीने त्यांचा आनंद खूप छान करतोय साजरा। बस देवांना एवढीच आराधना आहे की आमच्या घरी महालक्ष्म्या बसतात, हाशी खुशीमध्ये छान बसवू
आणि छान त्यांचं परिपूर्ण आम्ही निर्बंध करू. बस हीच आग्रहाची विनंती आहे. सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी दर्शन घ्यावं. ज्यांच्या महालक्ष्म्या मनात आहे त्यांना त्या खरंच साक्षांत राहते. अशा आमच्या महालक्ष्म्यांची भरपूर कौतुक गेलेलं आहे त्यांच्या जवळ आणि साक्षांत पावलेल्या पण आहे. बस अशीच पावत राहावं ती महालक्ष्मी आणि नेहमी सगळ्यांचं कल्याणच करत राहावं. बस आमच्यावर कृपा आहे सगळ्यांची, परिवाराची. आम्हाला काहीच नाही. आम्हाला जे द्यायचं ते बरोबर देते महालक्ष्मी. आम्हाला काहीच हे नाही. सासू सासऱ्यापासून ही महालक्ष्मीची परंपरा होती तुमची. हो. आणि आता अविनाश भाऊच्या माध्यमातून ही परंपरा समोर वाढत हा, समोर वाढत आहे. सासूच्या माध्यमातून मी महालक्ष्मीचे दर्शन केले होते हा त्यावेळेस. हा नाही, जे परंपरा जे पहिले सासूच्या पद्धती चालूच होती ते आता पण जे आज माझे साडे आहे तेच परंपरा बरोबर चालू आहे, समोर चालू आहे. हा, आणि ते समोर चालेल. आमच्या चॅनलच्या माध्यमातून महालक्ष्मीच्या भक्तांना, महालक्ष्मीच्या भक्तांना फक्त एवढाच संदेश आहे, सगळे हात जोडा महालक्ष्मीला आणि एवढंच म्हणायचं, सगळ्याला सुख शांती समृद्धी द्या आणि सगळ्याला सुखी ठेवा. जो अनुभव मी घेतलेला आहे तो लहानपणापासून मी अनुभव घेते आहे, घेऊनही राहिली आहे आणि घेत राहणार जोपर्यंत आहे तोपर्यंत. पण शेवटला जे काही आहे तर तिच्याच हातामध्ये जे काही आहे करणं ते तिलाच करणं. म्हणून आता जे चालू आहे तसंच चालू राहू द्या. सगळ्याची मनोकामना पूर्ण करावं. जिथे कुठे सगळेजण भक्त असेल त्यांनी येऊ नाही शकत असतील तरी तिथून प्रणाम करून त्यांना आशीर्वाद द्यावा. परंपरेला 100 वर्ष झाले बांगडे परिवाराच्या महालक्ष्मीसाठी. आपण लहानपणापासून महालक्ष्मीचं दर्शन केलं. आता आपण यापेक्षा आता नवीन पिढी अजून तयार होईल तर महालक्ष्मीची अशी परंपरा नेहमी बांगडे परिवारात चालत राहील. हो, चालली पाहिजे, चालत घेतली पाहिजे, चालून घेतली पाहिजे. आताची समोरची पिढी काय आहे हे आपण नाही समजू शकत आता, पण जे चालेल ते चांगलं त्याच्यासाठी अनुभवलेलं चांगलंच राहणार. त्यामुळे त्यांना जसे चालत आहे, जशी आता त्याचे आईवडील, माझे आईवडील चालून राहिले आहे, चालत आहे, पुन्हा अजून त्यांची पिढी अशीच चालू द्या, चालत राहिली पाहिजे, चालू दिली पाहिजे. त्याच्यातच खुशीनं समाधानी राहणार, सर्व व्यवस्थित होऊन जाणार. मग चांगलं आहे, मजा येते मामाच्या घरी आल्यावर महालक्ष्म्यावर. म्हणजे सगळे भाऊ बहीण वगैरे एकत्र येते, मजा येते, मस्ती होते, महालक्ष्म्यांचा आनंद होते. महालक्ष्मी येतात तर घरी आनंद राहते घरात. महालक्ष्मी येण्यापर्यंत उत्साह निर्माण होतो का मामाच्या घरी जायचं? हो, खूप उत्साह निर्माण होते की आता महालक्ष्मी येणार, मामाच्या घरी जायचं आहे म्हणून.